नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल। आज काय नवीन आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी केमिस्ट्री सीटी ॲडमिशन 2024 संदर्भात पाहू शकता बघा। इंजिनिअरिंग आणि फार्मसी संदर्भात अपडेट या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, जोपर्यंतचं तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करत असतो। सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। तर बघा, इंजिनिअरिंग फार्मसी संदर्भाची महत्त्वाची अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता लोकमतला आलेली बातमी, यंदा जरा टफच इंजिनिअरिंग फार्मसीचा कट ऑफ वधारणार। तर बघा, यंदा जर आपण पाहिलं तर मागील वर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा जो काही कट ऑफ आहे तो तुमचा वाढणारच आहे, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल। तर बघा, 80-90हून अधिक पर्सेंटाईल धारक विद्यार्थ्यांच्या संख्येत या ठिकाणी वाढ झालेली आहे, त्यामुळे तुमचा कट ऑफ वाढू शकतो। बघा काय म्हटलेलं आहे, MST CETच्या निकालातील गुणांच्या फुगवट्यामुळे यंदा राज्यातील इंजिनिअरिंग फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कट ऑफ चांगलाच वधारणार आहे। एक तर यंदा MST CETत 34 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवण्याची कामगिरी केलेली आहे। गेल्या वर्षी हा आकडा 28 होता। केवळ 100 पर्सेंटाईलच नव्हे तर 90 ते 99.99, 80 ते 89.99 आणि 70 ते 79.99, 60 ते 69.99 अशा वरच्या श्रेणीत पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही यंदा लक्षणीय वाढ झालेली आहे। ही वाढ PCM आणि PCB या दोन्ही विषया गटात आहे, त्यामुळे इंजिनिअरिंग फार्मसी कृषी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा कट ऑफ यंदा चांगलाच वधारणार आहे। वरच्या श्रेणीतील काही विद्यार्थ्यांना केंद्रीय किंवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा गुणांचा जो काही फुगवटा आहे तो इतका जास्त आहे की कट ऑफ वधारलेला राहील। यंदा PCBच्या 2,95,577 आणि PCMच्या 3,79,800 अशा एकूण 6,65,377 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत लाखभर तरी वाढ झालेली आहे। त्यात निकाल फुगल्यामुळे ठराविक विषयांमध्ये प्रवेशासाठीची मोठी चढाओढ पाहायला मिळेल। इंजिनिअरिंगच्या काही प्राचार्यांच्या मते मात्र वरच्या पर्सेंटाईलमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या कट ऑफवर फारसा परिणाम होणार नाही, कारण कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जर आपण पाहिलं तर CS असेल, AI असेल, मशीन लर्निंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत झालेली मोठी वाढ, दुसरे म्हणजेच प्लेसमेंटचे निराशाजनक रिपोर्ट यामुळे विद्यार्थी प्रत्यक्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांना कितपत पसंती देतील याबाबत प्राचार्य साशंक आहेत। आता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, KJ सोमय्या कॉलेजचे प्राचार्य सुरेश उकरंडे यांनी काय म्हटलेले, उद्योग क्षेत्राच्या बदललेल्या गरजा पाहता काही जुन्या शाखांना महत्त्व येऊ शकते। उदाहरणार्थ सेमीकंडक्टर आणि चिप मेकिंग क्षेत्राची गरज पाहता VLSI डिझाईन तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स या इंजिनिअरिंगच्या पारंपरिक शाखेला पसंती देण्याची शक्यता आहे। थोडक्यात अशाही शाखांचा कट ऑफ वाढू शकतो। त्यानंतर पुढे बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, प्राचार्य आहेत थाडोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेज वांद्रे, याचे डॉक्टर GT थम्फी यांनी काय म्हटलेले, हल्ली विद्यार्थी JEE नीटसोबत MST CETचीही तयारी करत असतात। केंद्रीय परीक्षांकरता कराव्या लागणाऱ्या कठोर तयारीमुळे MST CETचाही चांगला अभ्यास होतो, परिणामी हाय स्कोर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे। आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मागील वर्षी आणि यावर्षी काय फरक आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं PCMचे जे काही पर्सेंटाईल आहेत तुम्हाला या साईडला पाहायला मिळते। पर्सेंटाईल 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 100% पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी आहेत 20। 2023 मध्ये फक्त 14 विद्यार्थ्यांना 100% पर्सेंटाईल मिळाले होते PCM मध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ। त्यानंतर पुढे आहे बघा 90 ते 99 म्हणजे 99.99 पर्सेंटाईल 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर 38,828 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत। 2023 मध्ये 32,000 विद्यार्थी होते फक्त। त्यानंतर 80 ते 89.99 पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी 2024 मध्ये 39,000 विद्यार्थी आहेत। 2023 मध्ये फक्त 32,000 विद्यार्थी होते। म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 7,000 विद्यार्थ्यांची वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यानंतर PCBमध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळतं। बघा, PCBमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 2024 मध्ये 100% मिळवणारे विद्यार्थी आहेत 17, 100% पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी आहेत 17, 2023 मध्ये ते 14 होते। त्यानंतर बघा, 90 ते 99.99 पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी आहेत 30,000 ते 2023 मध्ये 28,000, फक्त 2,000ची वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते PCBच्या यामध्ये। PCBमध्ये खास करून एवढा काही पर्सेंटाईल वाढण्याची शक्यता नाही आहे, परंतु PCMमध्ये जो काही कट ऑफ आहे तो वाढू शकतो अशी या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती। त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या संदर्भाची अपडेट तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुमच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहता येतील। ज्यांनी अजूनही पाहिलेले नसतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक देखील करा।
आणि चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करणार आहे. तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.